नमस्कार सर्वांना, स्वागत आहे एका नवीन आता व्हिडिओमध्ये. सकाळचे 10 वाजले ते आणि 10 मिनिटापूर्वी ना खूप छान ऊन पडलं होतं आणि आता ना 10च मिनिटं झाले ऊनच गेलं सगळं. तर ऊन आणि पाऊस आहे ना हे आपली मर्जी के मालिक आहे, म्हणजे ते कधीही येऊ शकतात आणि कधीही जाऊ शकतात. ऊन आता एवढं छान पडलं होतं आणि आता परत ऊन गेले आणि असं आभाळ आले. मला असं वाटलं की आज ऊन पडले तर छान असे ना आज भांडे आणि सगळं घर आवरेल, पण ना परत हे असं वातावरण झालंय. तरीसुद्धा मला आज साफसफाई करायचीच आहे, सुरुवात करायची आहे, कारण की फक्त 3 दिवस राहिले घटस्थापनेला. घट बसणार आहे, मग दसरा चालू होईल. त्यामुळं आज दसऱ्याची साफसफाई तर मला करायलाच लागेल. तर इथं गॅलरीत कांदे टाकलेत, हे पण मला उचलायचेत. गॅलरी पण साफ करायची. तर अजून कपडे काढायचेत मला, हे कालचे कपडे आहेत जे अजून सुकले नाही आहेत. तर मी ना सगळ्यात पहिल्यांदा किचनची साफसफाई करायला घेणार आहे, कारण दिसतं एवढं एवढंसं किचन, पण जर काढलं ना साफसफाईला तर खूप सगळं निघतं आहे. त्याच्यामुळं आधी ना किचनची साफसफाई करणार, त्यानंतर मग बेडरूम आणि हॉलची करणार आहे. तर आता मी ना सकाळचं माझं स्वयंपाकन ते झालं आहे, वरच स्कूलला गेला, त्याचे पप्पा ऑफिसला गेलेत. तर आता त्याच्या आणायच्या टायमिंगपर्यंत जेवढं होईल ना तेवढं मी करणार आहे साफ. नंतरून मग त्याला घेऊन आली की मग बाकीचं करेल. आज खूप दिवसांनी लॉंग व्हिडिओ टाकते. गेल्या काही दिवसांपासून ना माझं घरामध्ये पण अजिबात लक्ष नाही आहे. माझं स्वतःकडंच लक्ष नाही आहे, तर घराकडं कधी असणार. रोज आपलं तेच तेच करायचं आणि तेवढ्यातच बसायचं, असं चाललं होतं. आणि गणपतीलाच मी घरांची सगळी साफसफाई करणार होते, पण त्यावेळेस असं काही झालं की ती करताच आली नाही. मग आता म्हटलं दसरा आहे तर दसऱ्याची साफसफाई करायला काढूया. आणि गेल्या काही दिवसापासून घरात लक्ष नसल्यामुळं ना घरामध्ये ना खूप धूळ झाली आहे, तर हे सगळं खराब झालेलं आहे. हे ऑर्गनायझर पण खूप खराब झालेलं आहे, त्यातलंच हे सामान मी काढत आहे. तर आज शुक्रवार आहे आणि आजच आमच्या वडिलांना जाऊन महिना झालेला आहे. आमच्यासाठी हे खूप शॉकिंग होतं, कारण ते अचानक गेले. आजारी होते, पण आजारातून त्यांना बाहेर काढण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न केले, पण शेवटी आमच्या प्रयत्नांना काही यश आलं नाही आणि ते आम्हाला सोडून गेले. ही गोष्ट पचवणं ना खूप म्हणजे खूप अवघड होतं थोडे दिवस आमच्यासाठी. ते भले आजारी होते, पण सगळं काही प्रयत्न चालू होते, ट्रीटमेंट पण चालू होती. पण अचानक असं काही घडलं की ना काहीच करता नाही आलं आणि हे पचवायला खरंच खूप जड जात होतं. आणि ह्या एका महिन्यात ना माझी मनस्थिती खूप खराब होती, म्हणजे अजिबात मी एका जागेवर स्टेबल नव्हते. सतत विचार आणि यातच माझा दिवस जात होता आणि सारखंच आठवण यायची, त्यामुळे सारखंच रडत बसणं किंवा हे असंच चालू असायचं माझं. आता कुठं मी यातून थोडीशी सावरली आणि स्टेबल झाली आहे आणि मध्ये छान वेळ जातो माझा. स्कूलला गेलं का तेवढं होतं, पण बऱ्यापैकी माझा सोबत वेळ जातो. माझं ना कशातच मन लागत नव्हतं, म्हणजे काही करायची पण इच्छा होत नसायची. फक्त सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे करायचा, घरातली कामं आवरायची आणि असंच बसायचं. वरदला घ्यायला जायचं, त्याला घेऊन यायचं, मग त्याचा अभ्यास घ्यायचा, असंच चालू होतं. आणि खरंच वरद जर आत्ता माझ्या आयुष्यात नसताना तर आत्ता ना मी खरंच डिप्रेशनमध्ये असते, कारण मी सतत विचार करतच बसले असते. कारण मी माझ्या वडिलांची खूप लाडकी होते आणि माझ्या डोळ्यासमोरून ना खूप दिवस हे जातही नव्हतं त्यांचं. हे काही झालं त्यांच्यासोबत, अचानक त्या मला सोडून गेले ते. पण जन्म आणि मृत्यूचा हा खेळ कुणालाच चुकलेला नाही आहे, कारण जन्म होणार म्हणजे मृत्यू होणार हे ठरलेलंच असतं. पण तरीसुद्धा आपल्याला मात्र आपल्या जवळचा माणूस गमवायचा नसतो किंवा त्याला जाऊ द्यायचं नसतं. पण देवाने जेव्हा ते लिखित केलेलं आहे तेव्हा ते घडणारच असतं, मग ते कोणत्याही पद्धतीने घडतंच. आणि हल्ली ना ह्या वर्षात तर ना सारखं ऐकू येते, कुणाला अटॅक आला, कुणाचा ॲक्सिडेंट झाला, हे सारखं ऐकू येतं आहे. आधी तरी ना लोक असे म्हातारे व्हायचे आणि मग ते एक्सपायर व्हायचे, पण आता हल्ली कोण कधी आपल्याला सोडून जाईन या जगातून ना त्याचा खरंच काहीच भरोसा नाही. आजचा जो दिवस आपण जगतोय ना तोच आपला आहे. उद्याचा दिवस ना कोणी पाहिलाय ना पाहू शकतंय कुणी, कारण इथं घडीचा काहीच भरवसा नाही आहे. कधी कुणासोबत काय होईल सांगता येत नाही. जन्म कधी होणार आहे हे तरी आपल्याला माहीत असतं, पण मृत्यू आपल्याला कधी येणार आहे आणि हे कधीच आपल्याला माहीत नसतं. आपल्यावर एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या असतात ना, त्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आपल्याला आपले दुःखसुद्धा ना आतल्या मनातल्या मनातच ठेवावं लागतात, कारण आपल्याला खूप साऱ्या जबाबदाऱ्या पार करायच्या असतात. त्यामुळं तर चला, इथं मी मान्यची साफसफाई करायला घेतली. तर याच्यात
मांडणीला ना हे कागद गुंडाळलेले होते. मांडणी आणून 2 वर्ष झाली पण ते कागद काय मी काढले नव्हते. आणि हे कागद जे आहे ना ते रिन साबणचे आहेत. एका बाजूचे काढले पण ते काढता काढता मला नाकीनऊ आले, कारण की ते खूप पॅक झालेले होते. पण त्याच्या खूप धूळ बसत होती म्हणून मी ते काढायचा प्रयत्न करत होते. पण मी एका साईडचं तसंच ठेवलं. आणि त्यातली साफसफाई करताना ना सगळ्यात पहिल्यांदा मी साफसफाई करते ते किचनची. कारण की किचनमध्ये ना आपल्याला जेवढं सिस्टमॅटिक दिसतं ना ती साफसफाई करायला काढलं ना की मग कळतं की किचनमध्ये किती साफसफाई करायला आहे ते. कारण खूप म्हणजे खूप साफसफाई करायला असते किचनमध्ये. आणि एवढा सगळा माझा पसारा निघाला होता. आता मला हा एवढा सगळा परत आवरायचा होता आणि किचनमध्येच अख्खा दिवस माझा जाणार होता. कपडे आता मी ना काढून घेतले, कारण की आता बऱ्यापैकी ते सुकले होते. त्यामुळं म्हटलं आता कपडे पण काढून ठेवावात, म्हणजे दुसऱ्या कपड्यांना इथं जागा होईल. आणि मला बाकीची जी आहे ना रॅक वगैरे ती पण पुसून घ्यायची आहेत. त्यानंतर त्यांच्यावरती परत भांडे पण लावायचे आहेत. तर आता हे मी सकाळी जे बाहेर ठेवलं होतं धुवून ऑर्गनायझर आणि ही जी मांडणी आहे छोटी, ते परत कांदे बटाट्याची जाळी, ते आता छान वाळले होते आणि त्यांना गॅलरीमध्ये मस्त हवा पण लागलेली होती ना, त्यामुळं त्यांना मी आता घरात घेऊन आले. आणि हे जे ऑर्गनायझर आहे ना तर ते मी ऑनलाईन घेतलं होतं. कोणताही सणवार आला की सगळ्या बायकांची फक्त हीच लगबग चालू असते घर साफ करण्याची. दसरा दिवाळी आली की साफसफाई, गणपती आले की साफसफाई, म्हणजे घराची सारखी साफसफाई चालू असते. आणि बऱ्याच जणांची ना साफसफाई झाली पण असेल. आता माझ्याकडे फक्त 2 ते 3च दिवस आहे, कारण की सोमवारी ना घटस्थापना आहे. तर त्याआधीच मला घराची सगळी साफसफाई करायची आहे. आज माझं किचन साफ करून होईल आणि मग उद्या बेडरूम आणि त्यानंतर हॉल. बेडरूम हॉलची जास्त काही साफसफाई नसते, पण किचनमध्ये ना किचनमधली साफसफाई करायला अगदी नाकीनऊ येतात, कारण सगळे काही भांडे निघतात. तरी पण मी ह्यावेळी ना बरण्या आणि डबे नाही हे घासले नाही, कारण की गावावरून आम्ही आत्ता आलो ना 10-15 दिवसापूर्वी, तेव्हाच मी सगळे स्टीलचे डबे आणि बरण्या सगळ्या स्वच्छ घासून ठेवल्या होत्या. त्यामुळे त्याच्या काही जास्त खराब नव्हत्या झाल्या. त्यामुळे मी ओल्या कापडानेच आहे ना सगळं काही पुसून काढलं. आणि हे जे ऑर्गनायझर आहे ना हे मी जेव्हा नवीन मागवलं ना ऑनलाईन, तेव्हा मला जोडायला भरपूर वेळ गेला होता. आणि आता हे जोडायचं माहीत झाले, त्यामुळं ना हे जोडायला खूप पटकन जोडता येतं. आणि हे मला खूप आवडलं, कारण की फ्रीजच्या शेजारी जी छोटीशी जागा शिल्लक असते ना त्या जागेमध्ये ना हे छान बसवता येतं. आणि यामध्ये ना माझ्या बऱ्याचशा वस्तू राहतात, त्यामुळं तर खूप छान असं ऑर्गनायझर आहे. आणि मी हे ऑनलाईन घेतलं होतं. तर खूप सुंदर असं आहे आणि मला हे खूप आवडलेलं आहे. आत्ताही मला ना जोडताना थोडंसं कन्फ्युजन होत आहे की कोणता पार्ट आधी जोडायचा, कोणता पार्ट नंतर जोडायचा, कारण की ते ना खाचे इकडे तिकडं झाले की अजिबात जोडत नाहीत. पण तरी मी इथं ना पाहून पाहून लगेच ना व्यवस्थित जोडून घेतलं. आणि हे जी रॅक आहे ना स्टीलची छोटी आपली कांदे बटाट्याची, त्यामध्ये पण सामान भरून घेणार आहे. त्यानंतर जी आहे दुसरी रॅक ती पण ना मी ठेवून घेणार आहे किचन वाट्यावर. आणि ही जोडून झाली की यामध्ये पण सामान भरून घेते. तर माझं ऑर्गनायझर जोडून झाल्याच्या नंतर मी ना इथं मांडणीला भांडी लावायला घेतले. या सगळ्या बरण्या मी व्यवस्थित लावून घेतल्या. खालच्या ज्या सगळ्या बरण्या आहेत ना त्यात कडधान्य, पोहे, रवा वगैरे असं ठेवलं आहे. आणि वरती ज्या आहेत एकसारख्या सगळ्या त्यामध्ये डाळी वगैरे, शेंगदाणे असं ठेवलेलं आहे. तर ही जी कांदे बटाट्याची रॅक आहे ना, हे कांदे बटाटे ठेवायला कमी आणि बाकीच्या गोष्टी ठेवायलाच माझा जास्त वापर होतो आहे. तर त्याच्यामध्ये ना पिशव्या वगैरे ठेवते मी. तर यामध्ये मी ना ह्या ज्या छोट्या छोट्या बरण्या होत्या ना त्या ठेवून घेतल्यात काचेच्या, आणि बाकीच्या पण थोड्याशा ठेवल्यात. तर हे ना ठेवल्यावरती असं काही दिसतं, खूप सुंदर दिसतं. आणि माझ्या फ्रीजच्या शेजारी ना इथं जी थोडीशी जागा आहे ना त्यामध्ये मी असं हे सरकून देते आणि ते खूप छान बसतं तिथं. आणि मला त्यातलं काही पाहिजे असेल तर मी त्याला मागं ओढते आणि घेते. तर आता इकडं ना निम्मे भांडे माझे लावून झालेले होते मांडणीला, आणि बाकीचे भांडे लावायचे बाकी होते, कारण तिकडं जाळीमध्ये सगळे भांडे आहेत ते धुतलेले आहेत, घासलेले आहेत, ते अजून सुकले नव्हते. त्यामुळं इकडं वरती किचन वाटताना सगळा मोकळा करून घेतला, कारण की वरती जो किचन आहे ना तो मला घासायचा होता. आणि ह्या स्टाईल काही रोज रोज मी घासत नाही, ह्या फक्त जेव्हा डीप क्लिनिंग करायला काढते किचनची तेव्हाच ह्यावरती चढून मी याची जी काही आहे ना स्वच्छता करते. आणि याला ना खूप धूळ बसलेली असते, खूप खराब असं पाणी निघतं. त्यामुळं मग घासणीने ना ह्या स्टाईल आहेत ना त्या चांगल्या घासते. दरवेळी माझं डीप क्लिनिंगच्या वेळेस असंच असतं की मी वरती चढते किचन वाट्यावर आणि मग त्यानंतर ना घासणीने घासते. त्यानंतर इथं मी ना कपड्याने पुसून घेतले स्वच्छ, कारण की तिथं एक बोर्ड पण आहे आणि त्या बोर्डमध्ये पाणी जायला नको, म्हणून म्हटलं जास्त पाणी नको ओतायला.
त्यामुळं त्यानंतर इथं ना थोडंसं मी ना पुसून पण घेतलं कपड्याने आणि छान असा किचन ओटा माझा पुसून झालेला होता. खूप भारी वाटतं असा मोकळा मोकळा किचन ओटा आणि पाहतच राहावं असं वाटतं. अशी मस्त स्वच्छता झालेली आहे किचनची. आणि हा जो आहे ना पिंक कलरचा खिडकीला लावलेला पेपर, त्याच्यावरती ना माझ्याकडून तेल उडले, तो बदलायचा आहे मला, पण आता तो नंतर बदलेल आणून. आणि खिडकी जी आहे ना ती पुसायची राहिली बाहेरून, ती पण नंतर पुसल. तर आता मी ना किचन वाट्यावरती इथं सगळं काही जे होतं ना ते मांडायला घेते. इथं किचनमध्ये थोडेसे मी बदल करणार आहे. माझ्याकडे एक छोटीशी स्टीलची रॅक आहे ना, ती मी मांडणार आहे. ही मी आडवी मांडून पाहत होते, पण ही आडवी काही बसत नाही, थोडीशी खाली जाते. पण हिला मी जशी होती ना तशीच ठेवणार आहे. आणि मी तिला कागद का लावलेले आहे, जर हा कोणाला प्रश्न पडला तर तिला होल आहेत आणि त्या होलमध्ये झुरळं वगैरे जाऊन बसतात ना, म्हणून मग मी त्याला पेपरने असं पॅक केलेलं आहे, जेणेकरून जरी घरात एखादे 2 झुरळं झाले तरी तिथं जाऊन बसत नाही, त्यांना लपायला जागा मिळत नाही. तर ही जी छोटीशी स्टीलची रॅक आहे ना ती मी तिथं ठेवून घेतली. आणि आता आहे ना इथं मी ना हा डब्बा चपात्यांचा, त्यानंतर ना मिक्सर वगैरे हे सगळं ह्या मांडणीवर ठेवणार आहे. आणि ह्या मांडणीवरचं ना बरंचसं मी कमी केलेलं आहे. ते मी इकडं ह्या ऑर्गनायझरमध्ये ठेवलेलं आहे. एकदम सुटसुटीत असं झालेलं आहे. आणि फायनली माझी संध्याकाळची 4 वाजता ही मस्त अशी किचनची क्लिनिंग झालेली आहे. सगळे डब्बे खाली मी एका बाजूला मांडलेले आहेत आणि एका बाजूला थोडीशी जागा आहे. तर माझ्याकडे एवढे स्टीलचे डबे आहे. वरती पण एकदम सुटसुटीत असं किचन वाट्यावरती मी मांडलेलं आहे. आणि खूप छान अशी डीप क्लिनिंग झालेली आहे. एवढं सुंदर किचन झालेलं आहे ना, मस्त साफ झालेलं आहे. त्याच्याकडं पाहतच राहावं. आणि आता याच्यावरती काहीच करू नये असं वाटतंय, म्हणजे त्यावर काही सांडायला नको असं वाटतंय. पण संध्याकाळी तो स्वयंपाक बनवावाच लागणार आहे, ते काय आपल्याला चुकणार नाही आहे. तरी पण कशी वाटली माझी क्लिनिंग, कसं वाटलं माझं हे नॉन मॉड्युलर किचन ते कमेंटमध्ये सांगा. आणि हे अशी माझी मांडणी आहे, त्यावरती पण सगळी भांडी लावलेली आहेत. आणि भांडी लावल्याच्या नंतर मांडणी अशी दिसते एकदम. तर स्वच्छता अभियानचं माझा पहिलाच दिवस होता आणि त्यामध्ये किचनचाच पहिला नंबर लागलेला होता. तर असं आहे माझं छान छोटंसं किचन. किचन मॉड्युलर असल्यावरच छान दिसतं असं काही नाही. किचन नॉन मॉड्युलर जरी असलं तरी ते जर सिस्टमॅटिक ऑर्गनाईज केलं, छान ऑर्गनाईज केलं तर ते खूप छान दिसतं. आणि ते खूप असं सोयीस्कर पण होतं आपल्याला. फक्त एवढंच का मॉड्युलरमध्ये सगळं काही आतमध्ये भांडे वगैरे आतमध्ये जातात ट्रॉलींमध्ये, जे की दिसत नाही. आणि नॉन मॉड्युलरमध्ये सगळं काही दिसतं, पण सिस्टमॅटिक ठेवलं तर ते खूपच सुंदर दिसतं. आणि तुम्हाला जर हे माझं ऑर्गनायझेशनचं व्हिडिओ पाहायचा असेल तर नक्की कमेंट करा. मी माझं सगळं काही कसं ऑर्गनाईज करून ठेवले ते पण एका लाँग व्हिडिओमध्ये सांगेल. माझं किचन आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.